इथे येऊन बोलण्याची एक खूप इम्पॉर्टंट संधी असते, एक स्वप्न असतं, ते या सरांच्यामुळे माझं पूर्ण झालं. आय बिलीव्ह की सक्सेस इज अ मॅटर ऑफ हार्ड वर्क, गुड परसिव्हरन्स, प्रेयर्स अँड गुड लक. हे सगळं माझ्यासाठी यावर्षी जुळून आलं आणि सो आय एम इन द लिस्ट. म्हणजे आता काय वाटतंय, कसं वाटतंय हे डिस्क्राईब करणं खूपच अवघड आहे, बिकॉज या फिलिंग्स शब्दात मांडणं अगदी प्रॅक्टिकली अशक्य आहे. म्हणजे एका वेळेला असं हुश्य वाटतं की आपण या प्रोसेसमधनं सुटलो, त्याचबरोबर एक दडपण वाटतं की आता पुढे इथून पुढचा प्रवास तितकाच डिफिकल्ट असणार आहे. आणि त्याचबरोबर एक सेन्स ऑफ अचीवमेंट देखील वाटते की फायनली आपण ऑल द 3 स्टेजेस कंप्लीट केल्या आणि नाव आय हॅव गॉट अ गुड पोस्ट. सो आत्ता ते फिलिंग आत्ता कुठेतरी सिंक होतं. आणि आता असं मागे वळून बघताना म्हणजे माझा प्रवास UPSC बरोबरचा खूपच लांबचा होता. म्हणजे ॲज गुड ॲज ते एक लॉंग टर्म प्लॅनिंग होतं. त्याच्यामुळे इन शॉर्ट त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर मी UPSC करायचं हे मी शाळेत ठरवलं होतं. की शाळेत म्हणजे पहिल्यापासून मला हिस्ट्री पॉलिटिकल सायन्समध्ये इंटरेस्ट होता. म्हणजे तेव्हा आपण सिविक्स म्हणायचो की त्याच्यावरनं माझी हॉबी ही रिडिंग होती की जेणेकरून मी जनरली अकॅडमिक्सशीच रिलेटेड पुस्तकं वाचायचे स्कूलिंगमध्ये सुद्धा. आणि ओव्हरऑल अशी सिनियर म्हणजे मोठ्यांबरोबर चर्चा किंवा घरात आपण अनेक वेळेला चर्चा ऐकतो त्या गव्हर्नमेंट असं चुकतं, गव्हर्नमेंट तसं चुकतं, रोज असे प्रॉब्लेम्स येतात, हे आपण अनेक वेळेला ऐकतो. आणि त्यावेळी हिस्ट्री वाचून माझ्या तसं खूप एक पेट्रिऑटिझम इम्बाईब्ड होतं खूप लहानपणीपासून. सो असं उगाचच वाटलं की आपण या प्रॉब्लेम्सचं सोल्युशनचा पार्ट बनावं, की आपण या सिस्टमचा पार्ट बनावं. आणि हे एक मनात इच्छा आली जी मी आईला बोलून दाखवली. आणि माझी आई पण गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असल्याने की गव्हर्नमेंट सर्व्हिसबद्दल खूप पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह होता माझ्याकडे की गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये एंटर करून यू कॅन मेक सम डिफरन्स, यू कॅन टच द लाईफ्स ऑफ पीपल. आणि सगळं तितकं वाईट नाही आहे की सिस्टम करप्ट आहे, पण इफ यू डिसाईड टू बी क्लीन यू कॅन रिअली बी क्लीन. हा एक कॉन्फिडन्स होता. त्याच्यामुळे आईने माझं हे स्वप्न खूप उचलून धरलं. मग एका करिअर गायडन्सच्या फेस्टला गेले होते. तिथे एक्झॅक्ट IAS UPSC हे काय असतं याची एक साधारण आयडिया आली. आणि मग मी ठरवलं की आता आपल्याला हेच करायचं आहे. मग तेव्हापासून मी क्रॉनिकल किंवा कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू याचे इश्यूज थोडेफार वाचायचे. म्हणजे जे काही लिमिटेड नॉलेजवर कळेल त्या वेळेला हे मी थोडं केलं होतं. याचा फायदा एवढाच झाला की एक लॉंग टर्म म्हणजे अंडरस्टँडिंगला खूप मदत झाली की ओव्हरऑल सोशल इश्यूज जे असतात म्हणजे कास्ट असू दे, कम्युनॅलिझम असू दे किंवा वुमेन इश्यूज असू दे की यांच्याबद्दल एक अंडरस्टँडिंग, एक बेस तेव्हापासून जो तयार झाला किंवा या इश्यूजबद्दलची सेन्सिटिव्हिटी तेव्हापासून जी तयार झाली ती कायम म्हणजे आन्सर्समधनं रिफ्लेक्ट होत होती. एसे रायटिंगला त्याचा खूप उपयोग झाला. मग इव्हेंच्युअली म्हणून मग मी आर्ट्स घ्यायचं ठरवलं, कारण सोशल सायन्सेसमध्येच मला इंटरेस्ट होता आणि मॅथ्स अजिबात आवडायचं नाही. असं म्हणून मग मी आर्ट्सला फर्ग्युसन कॉलेजला ॲडमिशन घेतली. तेव्हा मी फॉर द फर्स्ट टाईम युनिक अकॅडमीत आले आणि तेव्हापासून माझं जे असोसिएशन सुरू झाले अकॅडमीशी ते अजूनही चालू आहे. 11वी-12वी नंतर मी 12वी नंतर फाउंडेशन कोर्स केला. तेव्हा फॉर द फर्स्ट टाईम मला तुकाराम सर, कुंजीर सर किंवा भूषण देशमुख सर यांच्याशी इंटरॅक्ट करायला मिळालं. आणि फ्रायडे फ्रंटलाईनसारखे लेक्चर प्रोग्राम्स किंवा अशी सिरीज मी कायम अटेंड करायचे आणि त्याच्या नोट्स अजूनही माझ्याकडे आहेत. अगेन दिस वॉज अ लॉंग टर्म प्रोसेस की याचा उपयोग मला इंटरव्ह्यूपर्यंत झाला, म्हणजे अगदी आत्ताच्या इंटरव्ह्यूपर्यंत. लाईक मला इंटरव्ह्यूत एक प्रश्न विचारला होता की बाबरला मोघल का म्हणायचे. आता हे टेक्निकली कुठल्याही पुस्तकात पटकन मिळेल असं उत्तर नव्हतं, पण असंच एका लेक्चरला कुंजीर सर म्हटले होते की त्याचा एका साईडनं तो तिमूर होता आणि एका साईडनं चेंगीस खानचा होता, सो मग त्याला मुघल म्हणायचे. सो दिस आय कुड आन्सर ओनली बिकॉज ते एक लॉंग टर्म होतं, तेव्हा कुठेतरी कधीतरी लक्षात ठेवलं होतं. सो इन शॉर्ट UPSC फॉर मी वॉज अ होल प्रिपरेशन ऑफ 5 to 6 years की ऑल टुगेदर की 10वीपासून जे थोडं अक्युमुलेट करत गेलेले ते सगळं होतं. फाउंडेशन कोर्सचा ट्रिमेंडस फायदा झाला त्यावेळेला बिकॉज त्यांनी कसं झालं एक पर्स्पेक्टिव्ह आला. एक्झॅक्ट काय असते हे जेवढं वाचून कळत नाही तेवढं सरांनी एक्सप्लेन केलं. त्याच्यात किंवा इतर लेक्चर्स ऐकल्याने हे तेव्हापासून कळत होतं. म्हणजे त्याच्यानंतर सिलेबस बदलला, हे सगळं बदललं, पण एक पर्स्पेक्टिव्ह असतो टू लुक ॲट सोसायटी, टू लुक ॲट गव्हर्नमेंट स्कीम्स, व्हॉट टू रीड, व्हॉट नॉट टू रीड, किंवा एक बॅलन्स्ड ओपिनियन कसं फॉर्म करायचं आणि प्रत्येक गोष्टीवर आपण ओपिनियन तयार केलं पाहिजे. न्यूजपेपर्समधनं काय बघायचं, या सगळ्या गोष्टी त्या कोर्समधनं कळल्या. मग 11वी, मग त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये असताना एक खूप छान अपॉर्च्युनिटी मला मिळाली, ती म्हणजे
टाइम्स ऑफ इंडियासाठी लिहिण्याची. सो मी 12वीपासून आय स्टार्टेड फ्रीलान्सिंग विथ टाइम्स ऑफ इंडिया आणि आय कंटिन्यूड दॅट फॉर 4-5 years, विच हेल्प्ड अ लॉट ॲज अन त्याने एक रायटिंग प्रॅक्टिस डेव्हलप झाली. थोडक्या शब्दात कसं लिहायचं आणि एक्झॅक्ट आपल्याला काय म्हणायचं आहे ते कसं एक्सप्रेस करायचं आणि वेळेत लिहायचं. सो की म्हणजे आम्ही लिटरली एका दिवसात 8-9 आर्टिकल्स जनरेट करून लिहून ते सेंड करायचे. सो विच वॉज अ व्हेरी बिग टास्क तेव्हा, म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना. आणि मी आर्ट्स घेतलं असल्याने की तेच मी विषय ठेवले होते. मी इनफॅक्ट ऑप्शनल्स पण आधीपासून सिलेक्ट करून ठेवले होते, पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्री, म्हणजे आउट ऑफ प्युअर इंटरेस्ट इन द सब्जेक्ट आणि मला वाटायचं ते मला जमतायत म्हणून. मग मी पॉलिटिकल सायन्स स्पेशलला ठेवलं होतं. आणि तेव्हाही मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वॉज की मी त्या वर्षीचा अभ्यास व्यवस्थित केला होता, म्हणजे पॉलिटिकल थिंकर्स ज्या मला सेकंड इयरला होते. सो मी तेव्हा ज्या नोट्स काढल्या होत्या त्या पॉलिटिकल थिंकर्सच्या ते आत्तापर्यंत मी वापरत होते, जस्ट बिकॉज की तेव्हा मी त्या होलिस्टिकली काढल्या होत्या की हे UPSCशी कम्पेअर करून की हां हा सिलेबस आपल्याला तिथेही फायद्याचा ठरेल असं म्हणून हे मी तेव्हा केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी TYला म्हणजे माझ्या लास्ट इयरला कॉलेजच्या फुल फ्लेजेड प्रिपरेशन स्टार्ट केलं. दॅट वॉज इन 2009 आणि माझा अटेम्प्ट होता 2011चा. पण हेच करायचं आणि याच्याशिवाय बाकी काही लाईफच मी पहिल्यापासून ठेवलं नव्हतं सॉर्ट. सो मी 3rd इयरपासून मी फुल फ्लेजेड प्रिपरेशन करत होते. मग GS, पॉल सायन्स, हिस्ट्री अशा तिन्ही गोष्टींचं मी प्रिपेअर करत होते. आणि क्लासला जे होतं आहे त्याचं रोज घरी आल्यावर त्याच्या नोट्स काढणं किंवा ते टेक्स्टबुक्सशी कम्पेअर करणं आणि मग केस स्टडीज किंवा आपल्याला अजून त्यातलं काय कळतं आहे हे थोडं मी ॲड करून अशा नोट्स किंवा काहीतरी एक मेकॅनिकल ॲक्टिव्हिटी करत होते. ती नुसतं वाचन नाही पण लिहिणं, पॉईंट्स काढणं. आणि मग मला खूप लॉस त्याच्यातनं जाणवले की म्हणजे माझं अक्षर चांगलं नव्हतं, माझे अजूनही फारसं चांगलं नाही आहे, म्हणजे मला कोऱ्या कागदावर लिहिता येत नव्हतं. म्हणजे अगदी बेसिक थिंग्ससुद्धा माझ्यात नव्हत्या, पण त्या तिथपासून इम्प्रूव्ह करत 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 आत्तापर्यंत म्हणजे पोचणं म्हणजे माझ्यासाठी रिअली इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट जर्नी तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग मी एक माझ्या अभ्यासाची मेथड अशीच होती की मी एक पर्टिक्युलर पार्ट प्रिपेअर करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मी त्याची टेस्ट द्यायची लगेच. सो मी ऑलमोस्ट 2009पासून 2012पर्यंत दरवर्षी हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्सच्या सगळ्या टेस्ट दिल्यात, म्हणजे सरांकडे आणि भूषण सरांकडे. म्हणजे लिटरली ते कंटाळले असते माझा पेपर आणि माझं अक्षर होतं. बिकॉज की मला कसं वाटतं, मला तो कॉन्फिडन्स नसायचा की मी जे केलं आहे ते मला बरोबर मांडता येतं आहे का, मला लिहिता येतं आहे का, आणि 3 तासात पेपर होतो आहे का नाही. या सगळ्यासाठी मी त्या कॉन्स्टंट टेस्ट्स लिहित होते, सारखं स्वतःला चेक करून बघत होते. आणि मी मॉक अटेम्प्ट्स दिलेले आहेत. 2009ला प्रिपेअर केल्यापासून मी त्याच्या ऑक्टोबरला त्या वर्षीचा पेपर जो UPSCचा होता तो सॉल्व्ह करून टाकला. तसंच 2010ला केलं आणि 2011ला मग फायनल अटेम्प्ट दिला. त्याच्यामुळे मग म्हणजे असं की हे ओव्हरऑल इतकी लॉंग टर्म म्हणजे 2009पासून तर फारच स्ट्रेनियसली ते केलं होतं. आणि या सगळ्या पिरियडमध्ये मला सरांचं गायडन्स खूप उपयोगी ठरलं, कारण सर खूप टू द पॉईंट फीडबॅक द्यायचे, कधीही डिस्करेजिंग नसायचं आणि नेहमी फक्त की अजून कसं इम्प्रूव्ह करता येईल याच्यासाठी त्यांची ट्रिमेंडस मदत झाली आणि कॉन्फिडन्स बुस्टिंगसाठी. याच्याशिवाय युनिकमधनं नोट्स ज्या सर प्रोव्हाइड करत होते की त्यांनी की करंट इव्हेंट्स अंडरस्टँडिंगसाठी खूप मदत झाली की आपण पेपर वाचतो पण याच्या बियॉन्ड पेपरात म्हणजे याच्या बियॉन्ड उत्तरात ते कसं इन्क्लूड करायचं किंवा केस स्टडीज कशा घालायच्या, एक्झाम्पल्स कशी द्यायची. सो याच्यासाठी त्याचा फायदा झाला म्हणजे त्या नोट्सचा किंवा त्या ओव्हरऑल क्लासमधल्या किंवा फीडबॅक सेशन्सचा. मग असं करत म्हणजे असं सगळ्या प्रिपरेशननी मी द मोस्ट हाईट 2011चा अटेम्प्ट दिला की ज्याच्यासाठी मी खूप वर्ष थांबले होते वगैरे वगैरे असं सगळं होतं. तर त्याच्या 2011च्या वेळेला म्हणजे त्यावेळेला प्रिलिम्सचा पॅटर्न चेंज झाला होता. सो आणि हे द मोस्ट नेगेटिव्ह डेव्हलपमेंट एव्हर दॅट कॅन हॅपन विथ मी असं होतं, कारण मी मॅथ्स ही एक अशी गोष्ट होती की ज्याच्यासाठी मी आयुष्यभर त्याच्यापासून लांब पडत होते. म्हणजे मी 10वीपर्यंत कसं तरी मॅथ्स रेट होतं आणि बरोबर 2011ला CSAT आलं आणि असा उगाचच हाईप झाला होता की मॅथ्सच विचारतील, खूप मॅथ्स विचारतील असं वगैरे झालं होतं. आणि मी मॅथ्स मला तेव्हाही कधी जमलं नव्हतं, आत्ताही जमत नाही आहे आणि मी प्रिपेअर करत होते तेव्हाही कधी जमत नव्हतं. म्हणजे म्हणून मग मी एक ट्युशन टीचर होते आमच्या घराच्या तिथे की ज्या 10वीपर्यंत मॅथ्स शिकवायच्या, त्यांच्याकडे जाऊन बसायचं की मला अगदी प्रॉफिट अँड लॉस टू बेसिक ॲडिशन सबट्रॅक्शन हे सगळं शिकण्यासाठी.
आणि मी अशा ऑलमोस्ट दिवसातले 6-7 तास मॅथ्स करायचे. म्हणजे याहून वाईट गोष्ट माझ्यासाठी काही असू शकत नाही की मला तेही करावं लागलं. म्हणजे मी ऑप्शनलचा अभ्यास केला असून प्रिलिम्स ऑप्शनल ठरवला होता कुठला घ्यायचा, त्याचा अभ्यास थोडाफार केला होता आणि झालं काय पॅटर्न चेंज झाला आणि आलं मॅथ्स असं. पण इव्हेंच्युअली परीक्षेत तसं काहीच मॅथ्सच आलं नव्हतं. हा एक दुसरा माझ्यासाठी खूप मोठा पचका झाला होता की एवढं केलं आणि मॅथ्सच आलं. म्हणजे की एखादं सम एकच सम आलं ते सुद्धा सोडवता आलं नाही. पण मला इतके दिवस हे का केलं असं झालं की एवढे दिवस उगाचच स्वतःला त्रास दिला. मग फर्स्ट अटेम्प्टच्या प्रिलिमच्या वेळेलाही की ती खूप हायटअप होता ॲक्च्युली. म्हणजे फर्स्ट प्रिलिम देणं आणि तो असा मोमेंट होता की ज्याच्यासाठी मी इतके वर्ष थांबली असं वगैरे खूप प्रेशर घेतलं होतं त्याचं. आणि फर्स्ट प्रिलिमला मी एक खूप फियास्को केला होता. म्हणजे काय झालं होतं की जस्ट एक टेन्शनमध्ये की प्रेशरमध्ये आपण सगळे कशा चुका करू शकतो याचं एक बेस्ट एक्झाम्पल. मी काय केलं होतं की GSचा पेपर सोडवला आणि तेव्हा त्यांनी नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी केले होते की आधी 150 होते तर ते 100 केले होते आमच्या अटेम्प्टला. सो व्हॉट हॅपन्ड वॉज की सेफ अटेम्प्ट किती याचा अंदाज येत नव्हता आणि आपल्याला पेपर कसा जातो आणि लोकांना तो कसा वाटतोय याचाही अंदाज येत नव्हता. म्हणून मी सॉल्व्ह करताना पहिल्या याच्यात असे ऑलमोस्ट 88-89 असे सॉल्व्ह केले आणि मग मला उगाचच वाटलं की मी खूप सॉल्व्ह केले आणि हे खूप रिस्की होईल आणि माझे सगळे चुकतील. म्हणून मी काय केलं की मी शेवटची 4-5 नाही जास्तच ऑलमोस्ट 10 उत्तरं रब करून टाकली की म्हणलं उगाच रिस्क नको घ्यायला की सगळे कमी अटेम्प्ट करते लोकांना अवघड जाईल असं उगाचच वाटलं आणि मी रब केलं. आणि मी क्लासमधून बाहेर पडले आणि असे जनरल कोणाकोणी सुरू झाले आणि सगळे कलिग्स म्हणले किती अटेम्प्ट केलं 90, 85 आणि मी म्हटलं मी आधी तेवढा अटेम्प्ट केलेला आणि मी तो रब केला. आणि म्हणजे तो मोमेंट इतका माझ्यासाठी म्हणजे टोटली कोलॅप्स ॲट दॅट मोमेंट. मी म्हटलं ओ शिट की आता काय की सगळ्यांनी अटेम्प्ट केला आहे मी मूर्खासारखी ती उत्तरं सगळी खोडलीत माझीच. सो आता तर माझी प्रिलिम राहणार. पण तरी स्वतःला कसं तरी हे करत मग मी CSATचा पेपर दिला होता. मग स्कोअर काढला आणि त्यावेळेला अजून एक तो त्यावेळेला पॅटर्न चेंज झाला होता. असं लोकांचं असं हायकडअप ते हे सांगत होते कट ऑफ सगळे म्हणत होते 240 लागेल 220 लागेल आणि माझा स्कोअर काही केलं 210च्या वर जातच नव्हता. 205 207 इथपर्यंतच होता. आणि मग ते 2 महिने मी इतक्या सिव्हिअर डिप्रेशनमध्ये काढले की बिकॉज ऑफ द गिल्ट फिलिंग की आपल्या हातात होतं आणि आपल्या मूर्खपणामुळे आपण हे घालवतोय की ते मी मार्क केलं होतं आणि हाईट ऑफ एव्हरीथिंग म्हणजे जी उत्तर मी खोडली होती ती सगळी बरोबर होते. सो ती जर बरोबर निघाली असेल तर आय सेफली अबाउट द कट ऑफ. पण मी ते केलं नव्हतं आणि मी म्हणजे इवन नाव आय कॅन नेव्हर फॉरगिव्ह मायसेल्फ फॉर दॅट. कारण माझे ते 2 महिने कसे गेले त्या गिल्ट फिलिंगमध्ये आणि मेन्स लिहायची हे इतकं मनात असं बिंबलेलं होतं आणि इतके वर्ष आपण मॉक मेन्स लिहिल्या आता द फायनल मेन्स द्यायची आणि आता आपण तोडूनच टाकणार आहोत असं वगैरे उगाचच कॉन्फिडन्स होता त्यांना. आणि आता आपल्याला मेन्सच लिहिता नाही येणार ते फिलिंग इतकं हॉरेबल होतं. म्हणजे 2 महिने सिव्हिअर डिप्रेशन आणि सिव्हिअर ते घाण गेले 2 महिने. जवळ 18 ऑगस्ट उजेडत नव्हता आणि 18 ऑगस्टला रिझल्ट लागला प्रिलिम्सचा आणि दॅट वॉज द डे की तेव्हा मी IAS झाले होते. म्हणजे आत्ताच्या मला रिझल्टचा तेवढा आनंद नाही जेवढा तेव्हाचा होता. कारण तो फर्स्ट अटेम्प्ट होता मला फर्स्ट मेन्स लिहायचे होते सगळा उत्साह होता आणि इतक्या डिप्रेशन नंतर तो एक रिझल्टमध्ये माझ्यासाठी तरी सगळंच बदलून टाकलं होतं. सो आय डिसायडेड टू लिव्ह नो स्टोन अनटर्न्ड. मग मी परत टेस्ट सिरीज लावली होती पॉल सायन्स हिस्ट्रीची आणि मग मी ती मेन्स लिहिली. ती मेन्स मी क्वाईट कॉन्फिडेंटली लिहिली होती बिकॉज आय वॉज शुअर अबाउट एव्हरी आन्सर दॅट आय हॅड रिटन आणि ऑलमोस्ट प्रत्येक उत्तर विचार करून लिहिलं होतं. दोन्ही ऑप्शनलचे पेपर पूर्ण झाले होते कम्प्लीट झाले होते. सो ती त्या मेन्सबद्दल तशी खात्री होती म्हणजे की निघाली चांगली लिहिली आहे. त्यावेळेला इंटरव्ह्यूला पोचले. तो एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता की फर्स्ट अटेम्प्ट इंटरव्ह्यूमध्ये ते उगाचच हवा होते तसे झालेच होते की कसलं भारी. आणि त्यावेळेला सरप्राईजिंगली पुण्यातले म्हणजे सरप्राईजिंगली इन द सेन्स की नॉर्मलपेक्षा खूप लोक झाली होती इंटरव्ह्यूला सगळे. सो तो एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता सगळ्यांबरोबर प्रिपेअर करत. मग इथे मॉक इंटरव्ह्यू दिले. तिथला इंटरव्ह्यू चांगला गेला म्हणजे अबव ॲव्हरेज चांगला गेला असं वाटलं होतं. आणि मग रिझल्ट लागला. हां आणि याच्या आधी अजून एक गोष्ट की माझी जेव्हा प्रिलिम्स जेव्हा इतकी खराब गेली तेव्हा मी इतकी पॅनिक झाले होते की मला वाटलं की आता मला हे वर्ष इथेच म्हणजे माझे मेन्स लिहिणं शक्यच नाही आहे माझ्याकडे. सो मग मी LLBला ॲडमिशन करून टाकली होती.
की मी म्हटलं की अगदीच काही नाही तर मी करू काय इथे बसून, म्हणून मग की एक आपण लॉला एक साईड बाय काहीतरी राहावं, 1 वर्ष अगदीच फ्रस्ट्रेशनमध्ये नको काढायला, असं करत मी ती ॲडमिशन घेतली. सो हां, मग तो अटेम्प्ट असा झाला आणि मग रिझल्ट लागला 4th मे लास्ट इयर. आणि इट वॉज व्हेरी शॉकिंग की नाव नव्हतं लिस्टमध्ये, कुठेच नव्हतं. आणि ब्लेसिंग इन डिस्गाईज एवढंच होतं की आमच्या कोणाचंच नाव नव्हतं, की जेवढे सगळेच्या सगळे तिथे गेलेलो त्यातले अगदी वेळेली थोडे झाले, बाकी सगळे आम्ही परत आलो होतो. आणि तो मोमेंट इतका असा नम होता, म्हणजे असं काही सेन्सेशनच नव्हतं किंवा असं काही वाईट वाटलं खूप त्या क्षणी, असंही नव्हतं. इट वॉज जस्ट बिननामड की असं सगळं फ्युटाईल आहे आणि खूप सिव्हिअरली निगेटिव्ह वाटत होतं. आणि म्हणजे तो दिवस असा गेला. आणि त्या नेक्स्ट डेला एक सर्वात इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट बिकॉज ऑफ विच इनफॅक्ट की मी हा अटेम्प्ट व्यवस्थित देऊ शकले, ते म्हणजे की सरांचा फोन आला होता. आणि त्यावेळेला सरांनी फक्त कॉन्फिडन्स दाखवलेला माझ्यात, की सर एवढंच म्हणत होते की जे झालंय ते जाऊ दे, पण त्यात तुझी काही चूक नसणार आहे. आय एम शुअर की तुझा पेपर व्यवस्थितच गेला असणार. इट मस्ट बी जस्ट स्ट्रोक ऑफ लक. आणि दिस वॉज इवन बिफोर मार्क्स आले होते. त्यावेळेला सर म्हटलं होते आणि की आता फक्त तू पुढच्या प्रिलिमवर कॉन्सन्ट्रेट कर आणि तुझं ते नक्की होईल. आणि त्यावेळेला म्हणजे जेव्हा आपल्यातला स्वतःचा आपल्यावरचा कॉन्फिडन्स उठलेला असतो, तेव्हा एक जेव्हा टीचर येऊन असे बोलतात आपल्याशी किंवा टीचर आपल्याला हे सांगतात, तेव्हा इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. कारण आपल्या आजूबाजूची लोकही आपल्या कपॅबिलिटीज डाऊट करत असतात. पण त्यावेळेला इवन बिफोर द मार्क्स केम सर कुड से की ते फक्त की लक असेल की काहीतरी डेफिनेटली मेजर ब्लेंडर झाले असेल की ज्याच्याने मार्क्स नाही आले, म्हणजे ज्याच्याने सिलेक्शन नाही झालं. इव्हेंच्युअली मार्क्स आले. मला एका पॉलिटिकल सायन्समध्येच 2 डिजिट मार्क्स होते, म्हणजे जो की माझा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट होता, त्याच्याबद्दलच मला कॉन्फिडन्स होता. सो आणि कारण काहीच सापडलं नाही, म्हणजे फोकस प्रत्येक उत्तराचा बरोबर होता, काहीच मेजर ब्लेंडर नव्हते. म्हणजे असं का झालं, असं कसं घडू शकलं, हे मी प्रश्न तेव्हा विचारले. मग नंतर मी त्याचं उत्तरही फाइंड आउट करणं सोडून दिलं आता, की आता झालं आहे, आता आपण ॲक्सेप्ट करू आणि मग मूव्ह ऑन करू. आणि त्यावेळेला एवढंच की म्हणजे जसं सरांचा सपोर्ट होता तसंच माझे सगळे फ्रेंड्स होते की जे माझ्याबरोबर क्लिअरही नव्हते झाले आणि जे ओव्हरऑल माझ्याबरोबर होते, की वी वर जस्ट ॲक्टिंग एज इच अदर सपोर्ट ग्रुप, की एकमेकांना त्यातनं पुल आउट करणं बाहेर. मग आम्ही उगाचच फिलॉसॉफीज केल्या होत्या तयार की आपण कसं याच्यातनं बाहेर निघायचं. आणि इव्हेंच्युअली फक्त मी तो जे वर्ष मला इथे राहावं लागलं, आय लुक्ड ॲट इट ॲज अन अपॉर्च्युनिटी, की म्हणजे जस्ट एक अपॉर्च्युनिटी की टू लिव्ह अ लाईफ डिफरंट दॅन वॉट आय हॅव लिव्ड ऑल दीज इयर्स. म्हणजे की आत्तापर्यंत मी कॉलेज लाईफ कोर्स एन्जॉय केली नव्हती बिकॉज आय वॉज ऑलवेज बिहाइंड दिस. सो मग एक नॉर्मल 20-21 वर्षाची लोकं काय करतात ते सॉर्ट ऑफ मूवीज बघणं किंवा असे इतर एक्स्ट्रा करिक्युलर्स करणं, की जे माझी युनिडायमेन्शनल पर्सनॅलिटी होती UPSC किंवा अभ्यासाची, ती मी थोडी रिकॉल करायचा प्रयत्न केला. अभ्यास करवायचाही नाही खूप आणि त्याची गरजही नव्हती. म्हणजे पहिल्याला इतकं करून ठेवलं होतं की यावेळेला म्हणजे मी निम्मा अभ्यास केलेला ऑलमोस्ट, बिकॉज ते फाउंडेशन तयार झालं होतं. असंही कळलं होतं की अभ्यासापेक्षा एक पर्स्पेक्टिव्ह तुमच्या उत्तरातनं त्या सगळ्यातनं रिफ्लेक्ट होणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ते केलं होतं. आणि सेकंड अटेम्प्टला तर खूप वेळेला फ्रस्ट्रेशन यायचं, खूप वेळेला कंटाळा यायचा, नको वाटायचं करायला, असं वाटायचं मी किती वर्ष हेच करू आणि हेच करत होते. मग त्यावेळेला पण तरी मी टेस्ट सिरीज वगैरे सगळ्या सोडवायचे. फक्त एकच चांगलं होतं की मी टेस्ट अगदी डेडिकेशननी, की एव्हरी टेस्ट इज अ क्वेश्चन ऑफ लाईफ अँड डेथ, आणि हा एक पूर्ण अटेम्प्ट करायची, 300 मार्काचं सोडवायचं, प्रत्येक उत्तर व्यवस्थित लिहायचं, एवढाच काय तो मी प्रयत्न करायचे म्हणजे त्या फ्रस्ट्रेशनमध्ये सुद्धा. आणि त्यावेळेला मग एकदा मी खूप फ्रस्ट्रेटेड होते, म्हणजे अशीच हिस्ट्रीची टेस्ट लिहिताना. आणि तेव्हा मग माझ्या मनात तोच एक विचार आला की म्हणजे मी युनिकमध्येच एकटी टेस्ट सोडवत बसायचं. म्हणजे तेही खूप फ्रस्ट्रेटिंग होतं की तिथे बसून एकटंच टेस्ट आपलं आपण सोडवायचं आणि असं किती वर्ष सोडवायचं. पहिल्या अटेम्प्टला ठीक आहे उत्साह असतो, आता अजून काय करायचं आणि काही एंडही दिसत नाही आहे असं. आणि तेव्हा मी एकच विचार केला, मी म्हटलं की मी एवढे व्हॉल्युमिनस पेपर्स घेऊन सरांकडे जाते, म्हणजे सर असू दे किंवा भूषण सर असू दे, आणि ते तितक्याच डेडिकेशननी माझे पेपर्स चेक करतात. म्हणजे ते किती जरी मोठे असले तरी ते वर्ड टू वर्ड वाचतात, सगळं व्यवस्थित फीडबॅक देतात. किंवा इनफॅक्ट भूषण सरांचे तर माझे पेपर्स एक्झॉस्ट, म्हणजे असं त्यांचे पेपर जे सेट केले होते ते मी एक्झॉस्ट केलेले सॉल्व्ह करून. सो इनफॅक्ट ते नवीन पेपर्स काढून त्यांनी मला दिले होते फॉर सॉल्विंग. आणि मी तोच विचार केला की जर ते इतक्या डेडिकेशननी करत असतील तर वाय शुड आय फॉल शॉर्ट समवेअर. मग मी पण ते तितकंच डेडिकेशनने केलं पाहिजे. म्हणजे तो एक
खूप एक रिअलायझेशन होतं त्या वेळेला झालं होतं ते. आणि अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे की मी हेल्पलेसनेस आणि गिल्ट या दोन्ही फिलिंग्स एक्सपिरियन्स केल्या होत्या. की लाईक फर्स्ट प्रिलिम्सला जेव्हा मी तो मूर्खपणा केला होता तेव्हा की गिल्ट फिलिंग काय असतं की आपल्या चुकीमुळे आपला अटेम्प्ट राहतोय की आपल्या चुकीने काहीतरी आपलं नुकसान होतं आहे, हे फिलिंग किती टेरेबल असतं आणि फॉर विच यू कॅन नेवर एवर फॉरगिव्ह युअरसेल्फ. सो ते मी एक एक्सपिरियन्स केलं होतं. आणि दुसरं म्हणजे हेल्पलेसनेसचं फिलिंग की विच आय गॉट आफ्टर द रिझल्ट्स की अरे आपण 100% दिलं पण मार्क आले नाहीत किंवा तसं तितका आउटपुट मिळाला नाही. सो वी आर जस्ट हेल्पलेस इन फ्रंट ऑफ एव्हरीथिंग. आणि दिस ऑफकोर्स दिस फिलिंग चेंज मी अ लॉट ॲज अ पर्सन. पण या दोन्ही फिलिंग्स एक्सपिरियन्स केल्याने मग मी जसं कन्क्लुजन काढलं की फिलिंग ऑफ हेल्पलेसनेस इज वे बेटर दॅन द फिलिंग ऑफ गिल्ट. म्हणजे की एक वेळ तुम्ही हेल्पलेस असला तरी तुमच्यात एक पॉझिटिव्ह त्यातल्या त्यात एक सॅटिस्फॅक्शन असतं की तुम्ही तुमचं 100% दिलं. आउटपुट मिळाला न मिळाला हे पुढची गोष्ट. पण विथ गिल्ट तुम्ही स्वतःलाच ब्लेम करू शकता, बाकी कोणालाच नाही. आणि म्हणून मी तेव्हाही ठरवलं होतं की मी 4ही अटेम्प्ट्स आहेत माझ्या हातात, मी 4ही देणार. पण मी माझ्या बाजूला कुठे कमी पडणार नाही. 100% 200% देईन. आय विल लीव नो स्टोन अनटर्न्ड. माझ्या स्ट्रोकमध्ये असेल जर ते सगळं माझ्यासाठी जुळून आलं तर डेफिनेटली होईल. पण इट शुड नॉट बी लाईक की वेन लक फेवर्स मी आय एम नॉट रेडी. की मी माझं हार्डवर्क घेऊन तयार राहील. जेव्हा माझ्या स्ट्रोकमध्ये असेल सगळ्या गोष्टी माझ्यासाठी जुळून आल्या तेव्हा होतीलही. असं एक म्हणजे मी तेव्हा माझं स्वतःला समजवून त्यातनं मी अशी बाहेर आले होते. आणि पर्से माझ्यासाठी ही UPSCची ओव्हरऑल जर्नी खूप डिफिकल्ट होती. बिकॉज सिन्स स्कूल आय वॉज अ व्हेरी ॲव्हरेज बिलो साधारण अबव ॲव्हरेज स्टुडंट. सो तेव्हा असं कोणाच इमॅजिन केलं नव्हतं मी असं काहीतरी करीन आणि एवढं अवघड काहीतरी असतं. म्हणजे मी इंजिनिअरिंग माझ्यासाठी ऑप्शन क्लोज होता पण मॅथ्स जमायचंच नाही. सायन्स जेमतेम जमायचं, त्याच्यामुळे मेडिकलही शक्य नाही आहे. जमायचं काय सोशल सायन्सेस. आणि त्याच्यातनं एवढं काहीतरी मोठं ध्येय मी ठेवीन हेही कधी कोणी इमॅजिन केलं नव्हतं. आणि माझ्या मला लॅक्युनाज पहिल्यापासून माहीत होते की फक्त मी इनफॅक्ट इथे बसलेल्यांपेक्षा सर्वात ॲव्हरेज किंवा सर्वात बिलो ॲव्हरेज मीच असेल. बट ओनली थिंग वॉज की आय न्यू माय विकनेसेस. सो आय डिड डबल एफर्ट्स फॉर दॅट. म्हणजे मला माहिती होतं की मला एकदा वाचून नाही राहत लक्षात किंवा मी पॅरानॉइड आहे, मी तेच वाचत बसते कॉन्स्टंटली की जस्ट आउट ऑफ द फिअर की आय शुडंट फॉरगेट इट ॲट द लास्ट मोमेंट. किंवा मला नॉर्मल लोकांपेक्षा जास्त अभ्यास लागतो. पण फक्त मी तो केला एवढाच फक्त फरक होता की लोकांना 8 तास लागतो, मला 12 तास लागत असेल तीच गोष्ट करायला. पण मी तो त्यावेळेला 13 तास केला की जस्ट की आपल्याला आपण नको कमी पडायला की आपण लिमिटेशन्स क्रॉस करायच्या आणि टेस्ट द लिमिट्स असं करायचं. लोकांना वाचून लक्षात राहतं की 4 वेळा ते लिहायचे सो दॅट की ते डोक्यात बसेल. एक टेस्ट सिरीज करून खरंच सगळ्यांना इनफ होतं. पण मी 4 केल्या की जस्ट तो एक फिअर होतं, एक प्रेशर ऑफ परफॉर्मन्स होतं, असं सगळंच होतं. सो इनफॅक्ट जर मी होऊ शकते तर कोणीही होऊ शकतं. बिकॉज दिस आय क्लिअर नॉट बिकॉज ऑफ माय इंटेलेक्ट किंवा नॉट बिकॉज ऑफ माय ब्रिलियन्स. इट वॉज जस्ट अ क्युम्युलेटिव्ह एफर्ट इतक्या वर्षांचं की एक पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंग होतं की विच वर्क. आणि एवढं सगळं नेगेटिव्ह माझ्याचबद्दलचं मला माहीत असताना मला फक्त 2 स्वतःबद्दलचे पॉझिटिव्हज माहीत होत्या की एक म्हणजे रेझिलियन्स आणि सेकंड म्हणजे रायटिंग. रेझिलियन्स इन द सेन्स की दिस एक्झाम इज मोर एक्झाम ऑफ टेम्परामेंट दॅन ऑफ नॉलेज. की हाऊ यू गो देअर, विथ वॉट पर्स्पेक्टिव्ह यू गो देअर. म्हणजे मी जो प्रिलिम्सला जो हे केला दॅट वॉज ओनली बिकॉज आय लॉस्ट टेम्परामेंट. माझा स्वतःचा कॉन्फिडन्स गेला की अरे माझा अंदाज चुकला. सो ती चूक मी परत कधीच केली नाही. सो मोर दॅन नॉलेज इट इज जस्ट टेम्परामेंट. कारण इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ रेझिलियन्स की तुम्ही परत तोच अभ्यास करायचा, परत तेच वाचायचं, त्याच टेस्ट सॉल्व करायच्या, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू दिवसात 2 पेपर लिहायचे, परत रोज पेपर लिहायचे. पेपरात काहीतरी वेगळंच येतं, तुम्ही अभ्यास एक केलेला असतो, पेपरात वेगळंच येतं, तुम्ही लिहिता काहीतरी मनाचंच आणि मार्क काहीतरी वेगळेच पडतात. सो अशी या प्रोसेसमध्ये इतकी अनप्रिडिक्टेबिलिटी आहे किंवा इतकं असं 1-to-1 रिलेशन कुठेच नाही आहे. सो इट जस्ट रिक्वायर्स ट्रुमेंडस स्ट्रेंथ ऑफ माइंड की यू जस्ट हॅव टू बी प्रिपेअर्ड. आणि मला माझे लॅक्युनाज माहीत असल्याने मला एवढंच माहीत होतं की
मी अभ्यास केला आहे, मला स्टॅटिस्टिक्स नंबर्स फिगर्स हे कधीच लक्षात नाही यायचे, मेमरी म्हणजे एकदा वाचून लक्षात तर नाहीच राहायचं. सो मला माहीत होतं की असं असू शकतं की एखाद्या उत्तरात मला म्हणजे एखादा प्रश्न आहे, मला त्याचं उत्तर माहिती आहे पण ते आठवतच नाही. सो अशा वेळेला तो प्रश्न सोडणं हा माझ्यासाठी कधीच ऑप्शन नव्हता, कारण मला माहीत होतं मी विसरते लास्ट मोमेंट. सो त्या वेळेला तो प्रश्न अटेम्प्ट करायचा. म्हणजे मी एकच स्ट्रॅटेजी फक्त फॉलो केली GSला स्पेशली, की रादर दॅन मेकिंग वन आन्सर एक्सिलेंट अँड ऑल द अदर आन्सर्स बिलो ॲव्हरेज ऑर नॉट अटेम्प्टिंग द रिमेनिंग आन्सर्स, मी सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. आणि सगळ्यात साधारण ॲव्हरेज अबव ॲव्हरेज मार्क्स मिळाले की इव्हेंच्युअली यू गो थ्रू. म्हणजे लोक बरीचशी खूप हुशार असतात, त्यांचं कसं होतं की एक क्वेश्चन ते एक्सलेंटली अटेम्प्ट करतात आणि बाकीचं अटेम्प्ट नाही करत किंवा बाकीचा तेवढा चांगला होत नाही. सो मग तो रेशो स्क्यूड होतो. पण मला एक्सिलेंटपर्यंत पोचणं जरा अवघड असायचं पहिल्यापासून. सो मी साधारण एक अबव ॲव्हरेजपर्यंत सगळी उत्तरं नेऊन ठेवायचे आणि त्याच्यानंतर मग मी ओव्हरऑल मग ती टोटल आपोआप वर जायचे. किंवा दुसरं म्हणजे रायटिंग, की टाइम्समध्ये किंवा आर्ट्स असल्याने माझं रायटिंग पहिल्यापासून एक क्वाईट डिसेंट होतं किंवा माझं इंग्लिश क्वाईट डिसेंट होतं पहिल्यापासून, विच हेल्प मी अ लॉट. म्हणजे एक उत्तर माहीत नसलं तरीही त्याच्या आजूबाजूचं लॉजिकली काय काय लिहिता येतं आहे किंवा कसं लिहिता येतं. बिकॉज एस्पेशली इथे मेन्समध्ये तर असं बेअरली एखादं उत्तर असतं पेपरात, एस्पेशली इन लाईट ऑफ आत्ता जितकी डायनॅमिक एक्झाम होते त्याच्यात, की जे तुम्हाला 100% माहीत असतं. नाहीतर तुम्हाला कुठलंच उत्तर 100% माहीत नसतं. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं, एस्पेशली याच्या पॉल सायन्सच्या पेपर टूला झालं तसं, की एकही उत्तर नीट येत नाही आहे किंवा प्रश्नच समजत नाही आहे. तर अशा वेळेला काय करायचं, तर मी फक्त तो प्रश्न फोडायचा आणि मग त्याच्या शब्दांचा अर्थ आणि त्याच्या आजूबाजूचं सगळं असं लिहायचं आहे आणि त्यात एखादी थिअरी घालायची किंवा असं काहीतरी. म्हणजे एक लॉजिकली इंग्लिश बाय द वर्च ऑफ गुड इंग्लिश रायटिंग समथिंग लॉजिकली, दिस वॉज ऑल आय डिड इन मीन्स. म्हणजे विच हेल्प मी अ लॉट इन फॅक्ट. कारण अटेम्प्ट करत नाहीत बरेच स्टुडंट्स आणि बरेच स्टुडंट्सचा पेपरही पूर्ण होत नाही. म्हणजे मला GSचं स्टॅटिस्टिक्स सोडलं तर मग माझे पेपर रेग्युलरली पूर्ण व्हायचे आणि अगदी म्हणजे मला शेवटची 10 मिनटंही मिळायची फॉर चेकिंग द पेपर. सो दीज टू थिंग्स हेल्प मी अ लॉट, म्हणजे टू ओव्हरकम ऑल माय नेगेटिव्स. सो ओव्हरऑल द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की टू नो युअरसेल्फ अँड नो द एक्झाम. दॅट इज वॉट आय थिंक. की UPSC आहे, इट इज अनप्रेडिक्टेबल, लक फॅक्टर आहे, सगळ्या थिंग्स आहेत, बट यू जस्ट हॅव टू ॲक्सेप्ट इट आणि ॲक्सेप्ट इट विथ ऑल इट्स विकनेसेस, ऑल इट्स पॉझिटिव्ह. पण तरीही या एक्झाममधनं चांगली सिलेक्शन्स होतातही, हेही लक्षात ठेवायचं. किंवा यातनं सिलेक्ट होणाऱ्यांचाही रेशिओ असतो. म्हणजे की दिस एक्झाम प्लस पॉझिटिव्ह as well as negative, you have to accept that. And similarly the same thing applies to you as well. तुम्ही तुमच्यातलेही पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, म्हणजे वॉट आय डिड वॉज की माझे विकनेसेस आय न्यू की बियॉन्ड द लिमिट आय कांट रिपेअर इट. की मला मॅथ्स किती जरी सोडवलं तरी एका लेवलच्या बियॉन्ड मी जाऊच शकत नाही, हे मला माहिती होतं. सो मी इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन इम्प्रूव्ह केलं, इंग्लिश अजून इम्प्रूव्ह केलं, आय मेड इट रीच टू द लेवल ऑफ एक्सलन्स. सो दॅट मग प्रिलिम्स बिकेम इझियर. किंवा सेम थिंग फॉर मेन्स एज वेल, की आता ठीक आहे की फॅक्ट्स फिगर्स नाही लक्षात राहत, सो वॉट मी रायटिंग इम्प्रूव्ह केलं. मी अशी उत्तरं द्यायची की जिथे फॅक्ट्स फिगर्स किंवा मेमरीचा रोल मिनिमम असायचा. म्हणजे मी उत्तरं जनरल एक ओव्हरव्ह्यू द्यायचे उत्तरात आणि थिअरीज घालायचे किंवा एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग पर्स्पेक्टिव्स घालायचे, की जेणेकरून फॅक्ट्स फिगर्स नसल्या तरी चालते पण उत्तर द आन्सर यूज टू गेट क्वाईट डिसेंट मार्क्स. सो दिस वॉज वॉट आय बेसिकली डिड. आणि ओव्हरऑल आत्ता असं बोलून मागे असं बोलत बघताना असं वाटतं की खरंच आपल्याच्याने ते कसं शक्य झालं की एवढे वर्ष डेडिकेटेडली ते करत राहणं किंवा परत परत स्वतःला बूस्ट करत परत तेच 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 करत राहणं. सो याच्यासाठी एकच रिझन होतं की द व्हाय ऑफ युअर लाईफ, की व्हाय यू आर डुईंग दिस, व्हाय इज दिस द एम ऑफ युअर लाईफ. इफ दॅट इज क्लिअर मग इट ॲक्ट्स ॲज अ फ्युएल टू हेल्प यू परस्यू युअर ड्रीम्स. बिकॉज जितका क्लिअर तो असेल, जितका स्ट्रॉंग तो असेल, तितकी पॅशन ऑटोमॅटिकली येते. बिकॉज दिस एक्झाम लाईक आय सेड रिक्वायर्स रेझिलियन्स, इट रिक्वायर्स यू पुशिंग युअर सेल्फ अगेन अँड अगेन अँड कंटिन्युईंग टू पुश युअर सेल्फ. सो माझा लाईफ लाईक एवढाच होता की मला आय वॉन्टेड टू सर्व पीपल, आय वॉन्टेड टू सर्व द कंट्री अँड आय वॉन्टेड टू एंटर द सिस्टम अँड टू मेक अ डिफरन्स टू द होल सिस्टम. आणि हा माझा पहिल्यापासून क्लिअर होता.
आणि ऑलवेज रिमेंबर your way of life has many ways to reach towards it. And UPSC is one way. It is one of the best ways, no doubt. But there are other ways. आणि यू शुड म्हणजे माझं असं झालं की मी खूप युनिडायमेन्शनल जगले पहिल्यापासून की UPSC एवढंच करायचं एवढंच हे करायचं. सो माय फर्स्ट रिझल्ट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू डायजेस्ट. आणि इव्हेंच्युअली मग मी लॉ केलं. ज्युडिशरी तितकाच चांगला ऑप्शन आहे वेर यू कॅन मेक अ डिफरन्स. हे मी इव्हेंच्युअली म्हणजे मी स्वतःला समजावून शिकले. सो हे जे मी खूप उशिरा केलं. आय मेड UPSC माय लाईफ. आणि सो आफ्टर फर्स्ट अटेम्प्ट इट वॉज डार्कनेस फॉर मी बिकॉज I had never anticipated second attempt and I had never anticipated such a thing to happen and I had never thought beyond UPSC. So that came to me very late. So I think this is what everyone should do right since the beginning. कि एक standby तर काहीतरी असावंच definitely आणि why you are doing this should be clear so that you can decide your standby this thing as well. And there are opportunities everywhere. UPSC is definitely not everything. But it is definitely one of the best things. When eventually you realize that all the efforts that you have put in are really worth it. But the service that you will get, the opportunities that the service will offer. So all of these things इतके tremendous आहेत की त्याच्यासमोर आता असं वाटतं की 4 वर्षाचे कष्ट ठीक आहे, ती गेली. आता म्हणजे तेव्हा करताना खूप त्रास झाला पण आता असं वाटतं की ठीक आहे की इट वॉज रिअली वर्थ इट. म्हणजे जस्ट की म्हणजे ही जी होती ती फक्त माझी स्टोरी होती की आत्तापर्यंत म्हणजे मी असं असं प्रिपेअर केलं होतं. दिस इज नॉट द आयडियल स्टोरी. दिस इज नॉट द वे इट शुड बी फॉर एव्हरीवन. दिस इज जस्ट वॉट आय हॅव डन अप टिल नाव. बरीच अशी असतात की जी कॉलेज झाल्यावर जॉब करायला लागल्यावर हे करायचं ठरवतात. बरीच असतात की जी ॲट द एज ऑफ 25-26 ठरवतात आणि इवन दे गेट थ्रू. सो देर इज नो वन की टू सक्सेस. इट इज जस्ट की ट्रिमेंडस परसिवरन्स. Your stars should favor you and you should never fall short anywhere on your part. Because you can start preparing at any level, at any stage. It is like a preparation of your lifetime. म्हणजे especially interview ते खूप बाहेर येतं की तुम्ही आत्तापर्यंत काय काय प्रिपेअर केले, कसं कसं प्रिपेअर केले, ओव्हरऑल अवेअरनेस कसा आहे. आणि विथ डायनॅमिक नेचर ऑफ मेन्स ते तर मेन्समधनंही बाहेर येतं की तुम्ही जनरल कुठेतरी उगाचच वाचलेली गोष्ट असते ती तिथे कामी पडते किंवा ती तिथे उपयोगी होऊन ती लिहिता येते. So you can start preparing at any level and you can do smart work and definitely that acts as a big confidence मिळतो की आपण काहीतरी स्टँड बाय ठेवलं तर बिकॉज वी हॅव जस्ट 4 attempts. सो ते झाल्यानंतर काय हा एक खूप मोठा प्रश्न असतो. काहीतरी स्टँड बाय असलं तर मग आपल्याला कॉन्फिडंट वाटतं. सो वॉट आय जस्ट थिंक टू सम इट अप इज की कीप ट्राईंग. म्हणजे अपॉर्च्युनिटी नॉक्स डोअर ऑफ एव्हरीवन. कधी ना कधी, आज ना उद्या. आपल्या हातात फक्त कष्ट करणं असतं, परसिव्हर करणं असतं. तेवढं करत राहायचं. आपल्या साईडनं आपण वी शुडंट लीव एनी स्टोन अनटर्न्ड. म्हणजे इन एनी केस नशीब किंवा लक किंवा स्टार्स किंवा सगळ्या योगायोग, सगळ्या कोइन्सिडन्स, सगळ्या गोष्टी जुळून येणं हे प्रत्येकाच्या बाबतीत कधी ना कधी घडतच असतं आणि ते घडतं सूनर ऑर लेटर. आणि opportunities, success does not come always in one form. It comes in different forms. But just like I said earlier, when it comes, we should be prepared. म्हणजे लुई पॅस्चरचं एक वाक्य होतं की chance favors only the prepared mind. So that is very important. You should always be prepared. You should always have that fighting spirit to do the same thing again and again. You should have that passion towards the goal. And just in life, nothing goes waste. म्हणजे UPSC स्टडी एज वेल की तो तुम्हाला लाईफ लॉंग कायम उपयोगी पडतो. इट मेक्स यू गुड सिटिझन. इट मेक्स यू गुड इंडिव्हिज्युअल. म्हणजे स्पेशली हा UPSCचा एक्सपिरियन्स जो काही माझा होता मेजरली इन पास्ट 4 years ट्रान्सफॉर्म मी कम्प्लिटली ॲज अन इंडिव्हिज्युअल. आणि आय विल से की द ट्रान्सफॉर्मेशन वॉज डेफिनेटली फॉर गुड, फॉर बेटर. नॉलेजमध्ये बूस्ट मिळतो आणि सगळ्यातच म्हणजे इट इज अ व्हेरी ब्युटिफुल प्रोसेस हाऊसो एव्हर स्ट्रेनियस इट माइट बी. आणि तुम्ही जितक्या फोकसने कराल, जितक्या 100%नी कराल, जितक्या पॅशनेटली कराल, सक्सेस विल फॉलो इन सम फॉर्म ऑर दी अदर सूनर ऑर लेटर. आणि लाईक आय सेड जर मी होऊ शकते तर रिअली एनीवन कॅन बिकम. बिकॉज एस्पेशली पीपल हू कम टू डू UPSC ते सगळे म्हणजे एका बियॉन्ड एका पर्टिक्युलर लेवलच्या इंटेलेक्टच्या बियॉन्डच असतात. म्हणजे दे आर डॉक्टर्स, दे आर इंजिनियर्स. म्हणजे IIT मधली लोकं असतात. म्हणजे दिल्लीला गेल्यावर स्पेशली हे कळतं. सो पण इट डझंट मॅटर. इव्हेंच्युअली जर मी आर्ट्स घेऊन एक ॲव्हरेज स्टुडंट असतानाही आय क्लिअर. आणि वेअर एज मेनी टाइम्स दोज पीपल डोंट क्लिअर.
सो नेवर फील डिफिडंट अबाउट युअर सेल्फ, की हार्डवर्क आणि कष्ट केले तर असतात गोष्टी शक्य, दुसऱ्यापेक्षा जास्त करावे लागतात, पण हरकत नाही. इट इज रिअली वर्थ इट. सो या, दॅट्स माय थिंग. थँक्यू.